शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आता वडेट्टीवारांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला। खत विक्रेत्यांकडून सरकार हप्ते घेतय असा गंभीर आरोप देखील वडेट्टीवार यांनी सरकारवर केलाय। पिकांना भाव मिळत नाही, सरकार कुठे असा सवाल वडेट्टीवार यांचा आहे। त्रिकुटांचं सरकार लुटारू सरकार असल्याचा हल्लाबोल देखील वडेट्टीवारांनी केलाय। सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला। महायुती सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला। शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीयेत असा हल्लाबोल देखील आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केलेला आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर असताना खानदेशामध्ये 30% ही कापसाचा बियाणाचा पुरवठा झाला नाही। सगळीकडे शेतकरी लाईनीत उभे होते, बियाणं मिळत नाही म्हणून, आणि खताचा नैसर्गिक तुटवडा करून काळा बाजारामध्ये खत विकलं जात आहे। हे महाराष्ट्रात लपून राहिलेलं नाही। त्यांच्याकडूनही सुद्धा हप्ते बांधले गेलेत की तुम्ही चढ्या भावाने द्या खत, पण आमचा हप्ता मात्र आम्हाला पोहोचला पाहिजे, अशी भूमिका या सरकारची आहे। म्हणूनच या बियाणाचा काळा बाजार आपण पाहिला आहे, आणि ही सगळी लूट जी आपण ज्याला दिवसा उजेडी लूट म्हणतो आपण, ती लूट या राज्यात सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।